वर्ध्यात नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर दावे प्रतिदावे बैठकांचं सत्र सुरू, मात्र तिढा अद्यापही कायम। तिढा न सुटल्यास मैत्रीपूर्ण लढत लढू, खासदार अमर काळेंचं वक्तव्य। गुंडांनी मुक्का लागलेल्या लोकांच्या हातामध्ये शहर देऊ नका, जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा। ईश्वरपूरला चुकीच्या लोकांचा विळखा पडू देऊ नका, जयंत पाटलांची ईश्वरपूरकरांना साथ। सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज सादर, तर भाजपकडून श्रद्धा लखमराजे भोसले यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल। भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला। बिरसा मुंडा यांची 150वी जयंती या निमित्तानं दहिसरमधील कार्यक्रमाला खासदार पियुष गोयल यांची उपस्थिती। आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या आदिवासी बांधवांचं केलं अभिवादन। संत्रा बागायतदारांना गेल्या वर्षीच्या विमा परताव्याची रक्कम द्या, खासदार अमर काळेंची कृषी मंत्र्यांकडे मागणी। अमर काळे यांनी पत्र लिहित मंत्री भरणे यांच्याकडे केली मागणी। कदाचित बीडमध्ये घाण असल्यानं श्वास गुदमरत असेल, आमदार विजयसिंह पंडितांचं योगेश क्षीरसागरांना प्रत्युत्तर। बालकांनी पालकांना शिकवण्याची गरज नाही, राष्ट्रवादीची घडी विस्कटलेली नाही। योगेश क्षीरसागर भाजपमध्ये गेल्यानंतर विजयसिंह पंडितांची टीका। विखेंची शरद पवार यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का? सत्तेसाठी नैतिकता निष्ठा गहाण ठेवून भाजपमध्ये गेले, अनिल देशमुखांची विखे पाटील यांच्यावर टीका। पालघरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार, काशीनाथ चौधरींचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। सावंतवाडीमध्ये युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत, सावंतवाडीमधील जनता नेहमीच आमच्या पाठीशी आहे, दीपक केसरकरांचं वक्तव्य। भाजप भ्रष्टाचाराची कीड, भाजपनं देशाला कीड लावली, 10,000 रुपयांचं आमिष देऊन निवडणूक जिंकली, खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उमेदवाराची घोषणा, अर्चना भिसे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार। कोकणामध्ये लांजा नगरपंचायत आणि राजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती, लांजा नगरपंचायतीच्या 17 पैकी 9 उमेदवारांची यादी जाहीर। निवडणुकीमध्ये पैसे खर्च करावेच लागतात, अनेक बाहुबली आम्ही निवडून आणले, समजने वाले को इशारा काफी आहे, प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे? विरोधकांचं माझ्यावर विशेष प्रेम, माझ्याऐवजी ईश्वरपूरच्या अपूर्ण विकासाला टार्गेट करावं, जयंत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशींचा भाजपमध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते केला भाजपमध्ये पक्षप्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेमधील सर्व पदाधिकारी खंडणीखोर, मंत्री प्रताप सरनाईकांची टीका, तर ठाकरेंच्या सेनेच्या जिल्हा समन्वयकाच्या अटकेवरून टीका। मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचा जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद, जुन्या इमारतींसाठी ऐतिहासिक निर्णय। वर्सोवा विधानसभेचे आमदार हरुण खान यांच्या वतीने आमदार चषकाचं आयोजन, चषकासाठी टी शर्ट आणि लोगोचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते। सिंधुदुर्गमध्ये युती होण्याची शक्यता आता धुसर, भाजप शिवसेना आमने सामने पाहायला मिळण्याची शक्यता, निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये मालवणमध्ये शक्ती प्रदर्शन, आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी 3 तारखेला आमचे फटाके पहावे, निलेश राणेंचं वक्तव्य। कराड नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अतुल मोहनराव शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, अतुल शिंदे गेली 25 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय, उद्यापर्यंत अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। सन्मानानं युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। युती होईल किंवा नाही याची पर्वा करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी, पार्टीवरून अखिल चित्रेंचं ट्विट करत भारतीय जनता पक्षावर साधला जोरदार निशाणा। पुण्यातील मनसैनिक उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता, पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करणार, याद्यांबाबत राज यांनी मनसैनिकांवर व्यक्त केली होती नाराजी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, माजी खासदार राजन विचारेंची कन्या आणि आमदार सुनील शिंदेंचे चिरंजीव यांचा विवाह, ठाकरेंचे 2 नेते होणार व्याही। जयसिंगपूरमध्ये संजय पाटील यड्रावकरांचं शक्ती प्रदर्शन, महायुतीमधील सर्वांना बरोबर घेत उमेदवारी अर्ज दाखल। जयसिंगपूरमध्ये महायुती विरोधात काँग्रेस, आमदार सतेज पाटलांची जोरदार मोर्चे बांधणी।
एकीकडे मुंबईत काँग्रेसची स्वबळावर लढत, दुसरीकडे पालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती. उरण नगर पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती. निवडणुका महायुतीमध्ये व्हाव्या, शिवसेनेची इच्छा. आमदार बालाजी कल्याणकर यांचं वक्तव्य. मित्रपक्षाकडे 20% जागेचा प्रस्ताव पाठवला, युती न झाल्यास स्वबळाची तयारी. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांची भूमिका. वर्धा जिल्ह्यामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी मुसंडी. हिंगणघाट पाठोपाठ आता समुद्रपूर तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 300 कार्यकर्त्यांचा प्रवेश. वाशिमच्या कारंजामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार. नगर परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून नजिया खान यांचं नाव जाहीर. बीडमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू. योगेश क्षीरसागरांच्या राजीनाम्यानंतर राजीनाम्याचं सत्र. राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या पुढे मोठा फाट. भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंका. भाजपच्या बैठकीत रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र. पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणी जास्त व्हावी. पदवीधर निवडणूक नोंदणीसाठी कार्यकारिणीमध्ये मंथन. बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. योगेश क्षीरसागर यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा. तर मी केलेल्या कामाची दखल न घेतल्यानं राजीनामा. क्षीरसागरांचं वक्तव्य. आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं. एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडात नवीन ट्रेंड. नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका. बिहारच्या नेतृत्वाबाबत गुड कायम. मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरू. तर बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण याची देशभरात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं केलं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भाजप कार्यालयाचं उद्घाटन. दहिसर टोलनाक्याचं स्थलांतर प्रकरण. स्थलांतरासाठी मंत्री नितीन गडकरींचा नकार. स्थलांतराच्या संदर्भात गडकरींचा प्रताप सरनाईकांना पत्र. स्थलांतरासाठी सुचवलेली जागा वसई विरार महापालिका हद्दीत येते, त्यामुळे हे पथकर नाका स्थलांतराच्या नियमाशी सुसंगत नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नवले पुलाची केली पाहणी. 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर अधिकाऱ्यांसोबत केली नवले पुलाची पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्या असे शेवटचे 2च दिवस बाकी. तसंच आज रविवार असल्यानं अनेक दिग्गज नगराध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केले. खासदार आणि आमदारांच्या विरोधामध्ये 478 प्रकरणं प्रलंबित. राज्य सरकारनं दिली उच्च न्यायालयामध्ये माहिती. सगळी प्रकरणं जलद गतीनं निकाली लावा, न्यायालयानं दिल्या सूचना. अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे शाखेचं होणार उद्घाटन. कोपर खर्णेमधील मनसे शाखेचं उद्घाटन. मोहोळ नगर परिषदेचं नेतृत्व करण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आजी माजी आमदारांमध्ये वाद. मोहोळच्या निवडणुकीची सूत्र कशी हाती घेऊ शकतात? राजू खरेंचा रमेश कदमांना सवाल. तुम्ही 17 दिवसात आमदार कसे झालात? रमेश कदमांचं राजू खरेंना उत्तर. जनता जनार्दन ठरवणार महापौर कोणाचा बसणार. कल्याण डोंबिवली महापौर पदावर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. हे पब्लिक सब जानती है. श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना फिल्मी स्टाईलनं टोला. नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीत फूट. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये युती, तर शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार. प्रेरणा वलकवडे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी ठाकरेच, तर स्मारक समितीच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई. पुण्याच्या तळेगाव दाभाडे निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल. उमेदवारांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत डीजेचा दणदणाट. जळगावात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग. नशिराबाद नगर परिषदेची पहिलीच निवडणूक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त. बदलापूरमध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. विधानसभेत झालेला चमत्कार खऱ्या अर्थानं या नगरपालिकेमध्ये होईल. आमदार किसन कथोरेंनी व्यक्त केला विश्वास. पंढरपूरमध्ये काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी मैदानात. डॉक्टर प्रणिता भालकेंचा उमेदवारी अर्ज दाखल. भाजपच्या विरोधामध्ये सक्षमपणे लढू. डॉक्टर प्रणिता भालकेंचं वक्तव्य.
वर्ध्यामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर. रवी बालपांडे यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल. मनीषा कायंदेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल. बीडच्या अंबाजोगाईमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे आघाडी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदींची माहिती. बीडमध्ये आगामी निवडणुकींच्या आधी राजकीय समीकरण बदलली. आगामी निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी जाधव यांनी भरला अर्ज. माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल. मोहोळ नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता. भरत गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये तटकरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन. महाडमध्ये राष्ट्रवादी भाजप युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल. सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत चांगलंच सुनावलं. सावंतवाडीमध्ये शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्षपदासाठी नीता कवेटकर उमेदवारी दाखल करणार, तर माजी नगराध्यक्ष संजू परब हे प्रभाग क्रमांक 7 मधून दाखल करणार उमेदवारी अर्ज. नाशिकच्या भगूर नगर परिषदेसाठी शिवसेनेच्या वतीनं देखील उमेदवार घोषित. शिवसेना उपनेते विजय करंजकरांच्या पत्नी अनिता करंजकर यांच्या नावाची घोषणा. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीनंतर शिवसेनेकडून देखील आता स्वबळाचा नारा. धाराशिव नगरपालिकेसाठी अचानक अर्जांची वरसाद. जिल्ह्यामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी 5 दिवसानंतर एकूण 299 अर्ज दाखल. 8 नगरपालिकांपैकी भूम नगरपालिकेत आतापर्यंत एकही अर्ज नाही. यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईनची अट शिथिल. उमेदवारीसाठी घमासान सुरूच. 10 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 299 अर्ज दाखल. लोणावळ्यामध्ये कॅब चालकांना त्रास देण्याचा प्रकार. स्थानिक कॅब चालकांकडून बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांना त्रास. गाडीच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल. उशिरा येणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी केलं टाळेबंद. तर छत्रपती संभाजीनगरच्या मोलखेडा येथील घटना. शिक्षक बदलण्याची पालक आणि ग्रामस्थांची मागणी. शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत. उत्तर नागपूर भाजप वॉर्ड अध्यक्ष सचिन साहूची शनिवारी भरदिवसा हत्येप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. रस्त्यावरती उतरत जोरदार घोषणाबाजी. मुंबईत भटक्या श्वानांवरच्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनाही आंदोलनात सहभागी. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्टमध्ये पेशंट अडकल्यानं एकच खळबळ. दरम्यान कर्मचाऱ्यांकडून पेशंटसोबत उर्मट आणि अरेरावी भाषेत संवाद. रुग्णालयातील सुरक्षितता आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात अनेक गंभीर तक्रारी. गडचिरोली पोलिसांकडून प्रोजेक्ट उडान अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या सराव पेपरचं आयोजन. जिल्ह्यातील 3800 पेक्षा जास्त युवक आणि युवतींचा सहभाग. पोलिसांच्या पुढाकारानं आतापर्यंतचा 10वा सराव पेपर. लहुजी शक्ती सेनेची मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पदयात्रा. पदयात्रेचं धाराशिव जिल्ह्यामध्ये जल्लोषात स्वागत. आरक्षणाची अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याची मागणी. तर नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकण्याचा इशारा. वाशीमध्ये जागतिक पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा पार. सामाजिक कार्यकर्ते अनिल केंदळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला. लोणावळ्यामध्ये स्थानिकांनी कारची तोडफोड केली. कार थांबवल्याच्या रागातून नागरिकांनी तोडफोड केली. तर नाश्ता करण्यासाठी चालकानं गाडी थोडा वेळ थांबवली होती. पुण्याच्या मुंडवामधील जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजबानीसह 10 मूळ जमीन मालकांना चौकशीच्या नोटीस. शीतल तेजबानींनी घेतलेल्या पॉवर ऑफ अटर्नीची चौकशी सुरू. मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयामध्ये बोलावून चोप. सहकारी महिलेकडून पैसे मागताना वापरली होती अश्लील भाषा. अश्लील भाषा वापरल्यानं मनसे स्टाईलनं देण्यात आला चोप. अमरावती महानगर स्तरीय शालेय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा. विविध चित्रांच्या माध्यमातून दिला संदेश. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देत गौरवण्यात आलं. मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी. मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. तर नेव्हल डॉक येथे दहशतवादी हल्ल्याची धमकी. शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेता येणार. मीरा रोड शहरामध्ये उभारलं अत्याधुनिक कलादालन. प्रताप सरनाईकांनी उभारलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संघर्षमय जीवनावर कलादालन. परभणीच्या कुऱ्हाडी ग्रामपंचायतीमधील विकास कामांचं लोकार्पण. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पाचं लोकार्पण संपन्न. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 150वी जयंती यवतमाळ जिल्ह्यात उत्साहात साजरी. आदिवासी संस्कृतीचे देखावे साकारले. तर भव्य मिरवणुकीत हजारो समाज बांधवांचा सहभाग.
जिल्हा पोलीस दलामध्ये अनेक महत्त्वाचे फेरबदल. यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातील 3 प्रभारी ठाणेदारांसह 13 दुय्यम अधिकाऱ्यांची बदली. शेत रस्त्यांसाठी महसूल विभागाकडून नवीन आदेश जाहीर. नवीन निर्णयामुळे 7 दिवसात वाद निकाली लागणार. यामध्ये स्थळ पाहणी, पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्र सादर करणं बंधनकारक. यवतमाळ झडपी केंद्रनिहाय मतदार यादीला पुन्हा मुदतवाढ. तांत्रिक अडचणींचा खोडा. 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी. बीडी भाडेकर शाळा पुन्हा सुरू होणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. नाशिकमध्ये शाळा बचाव समितीचं 16 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन. पुण्यातील सिलेंडर चोर हा खडकी पोलिसांच्या ताब्यात. किरण जांभळे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव. सिलेंडरची चोरी करून करत होता विक्री. अहिल्यानगरमध्ये कारागिरांनी पळवले सराफ. दुकानदाराचे 1 कोटीचे दागिने. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची पश्चिम बंगालमध्ये जात कारवाई. कारवाईत 50 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात यश. तर अधिकचा तपासही सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोमनी साईटवर एका व्यक्तीकडून महिलांची फसवणूक. स्वतः डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याचं भासवत लाखो रुपयांची फसवणूक. महिलांच्या नातेवाईकांचा लबाड. प्रोफेसरला बेदम चोप. मलाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगकडून महाविद्यालयीन तरुणाचं अपहरण. जबरदस्तीनं लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप. तर 4 आरोपींना अटक. रुग्णालय रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू. गांजा विक्रीसाठी आलेल्या कागलच्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक. 300 ग्रॅम गांजासह दुचाकी केली जप्त. मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नवी मुंबईमध्ये घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक. तब्बल 29,36,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी. 13,53,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत. भर दिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी लुटलं. 25 लाख रोकड लंपास. पैठण तालुक्यातील दाबरवाडी शिवारातील घटना. पेट्रोल पंपावर 3 जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण. पुण्यातील एरवाडामधील धक्कादायक घटना. कोयत्यानं 3 जणांनी केला कर्मचाऱ्यावर हल्ला. पैशाच्या वादातून करण्यात आली होती मारहाण. सांगलीमधील उत्तम मोहिते हत्येप्रकरणी सांगली पोलिसांकडून संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली. शहरातल्या इंदिरानगर गारपीर चौक परिसरात पोलिसांकडून संशयित आरोपी गणेश मोरेसह टोळीची धिंड काढत दहशत मोडून काढली. नाशिकमध्ये आढळली संशयास्पद वस्तू. संशयास्पद वस्तू आढळल्यानं खळबळ. नाशिकच्या गोविंद नगर परिसरात घटना. अमरावतीमध्ये शेतकऱ्याने उभारला संत्रा प्रक्रिया प्रकल्प. शेतकरी नवीन कुमार पेठे यांनी उभारला प्रकल्प. नवीन कुमार यांच्या संत्र्याला देशासह विदेशातही मागणी. एकाच रात्री लाखोंचे 23 सोलर प्लेट चोरी. तर ऐन हंगामातील कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारमधील खांडबारा परिसरातील घटना. चोरट्यांच्या लवकरच बंदोबस्त करण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात यंदा चिया पिकाच्या लागवडीमध्ये मोठी वाढ. 3,000 हेक्टरवर पेरणी तर 10,000 हेक्टरपर्यंत चिया लागवड होण्याची शक्यता. कृषी विभागाचा नवा अंदाज. चंद्रपूर तालुक्यामध्ये एकूण 1,265 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. नांदेडमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात. गहू आणि हरभरा पिकाला सर्वाधिक पसंती. कडाक्याची थंडी असताना शेतकरी पेरणी करताना घाई करताना दिसून येत आहेत. रायगड पाहायला आलेल्या तरुणीच्या डोक्यामध्ये पडला दगड. डोक्यामध्ये दगड पडल्यानं तरुणी गंभीर जखमी. उल्हासनगरमध्ये भर दिवसा हातामध्ये कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. सगळा प्रकार स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्यानं व्हिडिओ व्हायरल. माथे फिरूवर कारवाईची स्थानिकांची मागणी. इंदापूर माळवाडी रोडवर मालवाहतूक गाडीचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. दुर्घटनेमध्ये पिकअप चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. मुंबईच्या बोरिवलीमध्ये इमारतीच्या 5व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग. आगीचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट. जळगावमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. सासरच्यांकडून विवाहितेला पैशांसाठी मारहाण. मृत विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये धावत्या पीएमपीएमएलनं घेतला पेट. तर शॉर्ट सर्किटमुळे बसनं पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज. चालकाच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला. कांजूर मार्ग येथील गांधीनगर वाहतूक पोलिसांच्या चौकीला. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आगीचं कारण मात्र अद्यापपर्यंत कळू शकलं नाही.
शिर्डीजवळच्या कोपरगावमध्ये 6 दिवसानंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश. परिसरातील नागरिक आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. बळदाव कारची डिवायडरला धडक. शिर्डीच्या श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर अपघात. लग्न आटोपून घरी येणाऱ्या कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये नवरदेवाच्या भावाचा मृत्यू. अहिल्यानगरमधील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश. मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डींचे आदेश. धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश. नागपूर काटोल मार्गावर पहाटे गोवंश नेणाऱ्या ट्रकला आग. 20 पेक्षा जास्त गुरं दगावली. ट्रक चालक फरार. टायर पंक्चर असताना ट्रक चालवत राहिल्यानं ट्रकला आग. IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय. तब्बल 9 खेळाडू संघातून बाहेर, परंतु त्यांची कोर टीम मात्र कायम. चाहत्यांना धक्का. क्रिकेटर शुभमन गिलच्या मानेला दुखापत. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल. दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर. नागपूर उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग. 45 प्रवासी थोडक्यात बचावले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यामध्ये धावत्या PMPL बसनं घेतला अचानक पेट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. दिवसभरातील आजची ही दुसरी घटना. मीरा भाईंदरमध्ये गीता जैन यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. प्रताप सरनाईकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध सामाजिक संघटनांतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. बीडमध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्याला ठोकल्या बेड्या. बीड पोलिसांची कारवाई. व्यक्तीकडून 4 तलवारी जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम. पैसेवाला उमेदवार देण्यासाठी भरणेंचा एवढा अट्टहास का, असा सवाल उपस्थित करत भरणेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याची वेळ. प्रदीप गारटकर यांची भूमिका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.